या भगवान गोपाल कृष्णाने द्वापार युगामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये गोप गोपिकांच्या समूहानं, की जो समूह पाहण्याकरता गोपालकाला खाण्याकरता स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गातून देवी देवता सुद्धा ईर्ष्या घेऊन उतरले. जपी तपी ऋषी मुनी साधू संत, ते यमुना कुठं आहे? वृंदावन राहिला कुठं? गोकुळ राहिला कुठं? अरे मथुरा राहिली कुठं? भगवान गोपाल कृष्णाने काला केला. हे तर भुगाव पंढरपूर आहे. इथं गोपाल कृष्ण, इथं तर तवाडे महाराज आहेत. आणि तो काला आपणाला करायचा आहे. तुम्ही कुठं करणार? अरे गोकुळ हे गोकुळच आहे. गो म्हणजे शरीर, याच देई सर्व आहे. तुका म्हणे शोधून ज्या ज्या वेळी धर्माची ग्लानी झाली, दाय धर्मश्च ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थान धर्मश्च तदात्मनं सृजाम. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणून त्या आत्म्यानं परमेश्वराचं रूप धारण करून लीला केली आहे. लीला, पण ती लीला तुमच्या जवळच आहे. अरे गोकुळ म्हणजे हा एक देह आहे. या गोकुळामध्ये गोप गोपिका गवळणी आशा मनशा तृष्णा इच्छा कल्पना वासना भूली भ्रांती भक्ती दया क्षमा शांती 12-16 धनी हरिशी नेनती. अरे मनोनी फिरती रात्रंदिवस. गोपाल काम क्रोध शोक मोह भय दंभ मद मत्सर अहंकार भाव वैराग्य विवेक विचार बोध 82 तत्वाचा नटलेला शरीर. आणि या गोकुळामध्ये प्रभूची क्रीडा सुरू आहे. आणि त्यांनी कुठं क्रीडा केली? यमुना. ज्या ठिकाणी मनाचं यमन घर्षण परिवर्तन होतं. कारण मन के हारे हारे मन के जीते जीत. अरे मन ही मिलावत राम से मन ही करता भजे. अरे मन के गति है पटी झटपट लके ना को. अगर मन की खटपट मिटे तो जो मन जागृती स्वप्ने सुसुप्ती तुर्याच्या पलीकडं कैवल्य देहामध्ये जाऊन उन्मन्य अवस्थेमध्ये जातो. की उन्मन्नीचा आनंद वर्णावे बाई. अरे 17वीचा पाना पिऊने स्वानंदे राहावे. आनंदी आनंद सुख समाधान शांती. साक्ष तुर्या नावाची यमुना, की तुर्या ज्ञान ब्रह्म को अहम ब्रह्मास्मी होय. अरे तुर्यातीत अनुभवातो मी तू. आणि त्या तुर्या ज्ञान यमुनेच्या तीरावर वाळवंट. कशाला म्हणतात वाळवंट? आमच्या संतांनी खूप सांगलं. दया क्षमा शांती हेची वाळवंट. कीर्तन केल्यानं प्रवचन केल्यानं पुराणातले वांग सांगल्यानं नाही. ज्याच्या मनामध्ये हृदयामध्ये दया क्षमा शांती हे गुण आहेत, तिचं काल आहे. की दया क्षमा शांती हे वाळवंट. अरे मिळाला से थाट